हाय गाईज, मी निकिता आणि आज मी एक व्हिडिओ बनवते आहे. ॲक्च्युली कारण नाही सांगता येणार, पण विषय तसा मला बोलावंसं वाटलं त्या विषयावर, म्हणून मी हा विषय निवडला. आणि मला बोलायचं होतं बरेच दिवसापासून. मी बरेच दिवसापासून हा व्हिडिओ क्रिएट करेल म्हणते, पण नाही मला वेळ मिळाला. आणि सो मी आज हा व्हिडिओ पण आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला की म्हणजे कुठल्या तरी एका सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचं फंक्शन चालू होतं. आणि त्या हळदी कुंकवाच्या फंक्शनमध्ये ना एका सुनेने तिच्या सासूसाठी खूप छान अशी पोयम स्वतः लिहिली होती. आणि तिने ती ऐकवून पण दाखवली सासूसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिने सगळ्यांसमोर तिच्या सासूसाठी जे काही तिच्या मनात स्थान आहे किंवा प्रेम आहे ते तिने व्यक्त केलं होतं. आणि खरंच ते खूप सुंदर होतं. म्हणजे आता नावं ठेवण्यासारखं किंवा काही नव्हतं, पण जेव्हा मी त्याचा कमेंट बॉक्स ओपन केला ना, तर मला त्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या छान कमेंटही होत्या की खूप छान बॉन्ड आहे तुमचा, अशाच राहा, खुश राहा. असं खूप छान छान पण कमेंट होत्या. पण बरेच जणांनी तिथं बॅड कमेंटसुद्धा केलेले होते. ती कमेंट अशी होती की हो आहे ना तुझी सासू चांगली, मग राहू दे बाई, आम्हाला कशाला दाखवतेस किंवा कशाला शो ऑफ करतेस. किंवा काही जणांनी लिहिलं होतं की हे फक्त शो ऑफसाठी असतं, रिअलमध्ये असं नसतं. तर मला काय म्हणायचं आहे, रिअलमध्ये असं का नाही असू शकत? हे जरुरी नाही आहे की म्हणजे अशी जरुरीच नाही आहे की तुमचं नाही जमत आहे म्हणून शेजाऱ्या सुनेचं नसेल जमत. नाही, 100तनं 10 तरी सासूसुना अशा आहेत की त्यांचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. त्या एकमेकींना समजून घेतात, एकमेकींचा आधार होतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या छान आहेत. आणि नाही नसेल वाजत त्यांच्यात काही, नसेल त्यांच्यात काही भांडणं होत, त्या राहत असतील मायलेकीसारख्या. आणि म्हणजे सगळीकडेच असं वातावरण आहे भांडणांचं असं काही नाही आहे. घरोघरी मातीच्या चुली हे आपण ऐकलेलं आहे, पण जरुरी नाही आहे की ते प्रत्येक घरात असावं. 100तनं 10 घरामध्ये तरी चांगलंच आहे. सो आपण काय कमेंट करतोय, काय नाही, याचा पण माणसांनी विचार करायला पाहिजे की उगीचच कमेंट बॉक्स दिला आहे म्हणून आपल्या या रिकाम्या डोक्यात काही आलं की बस फेका. सो हे चुकीचं आहे. आणि आता विषय निघालाच आहे सासू-सुनेचा, तर मला या विषयावर बोलायला सध्याच्या परिस्थितीत मला खरंच आवडेल बोलायला. कारण बऱ्याच दिवसापासून मी पण बोलेन म्हणते, पण मला नाही मिळाला वेळ व्हिडिओ बनवायला. आता बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं की सुनाही तेवढ्या शिकलेल्या नव्हत्या आणि सासूही तेवढ्या शिकलेल्या नव्हत्या. म्हणजे बघायला गेलं तर शिक्षण पद्धतीच तेवढी नव्हती. त्याच्यामुळे कामं काय चालायची, रादर मुलगा शेतीवर कामाला जात असेल, सासराही शेतीवर कामाला, सासूही तिथेच कामाला, मग त्या सुनेने घरचं सगळं आवरायचं. तीही तेवढी शिकलेली नसायची, त्यामुळे तीही जॉबला जायलाच पाहिजे असं काही नव्हतं. मग बेसिकली जे काय होतं हे जवळपास होतं. आता सगळ्या गोष्टी ह्या डेव्हलप होत गेल्यात, सगळं चेंज झालं आहे आता. आता शेती हा प्रकार तर जास्त उरलेला नाही. खूप कमी कुटुंब गावी शेती वगैरे करतात. ऑलमोस्ट बाकी मुंबईला कमाईसाठीच येतात. आणि पहिले जसं ₹5 किलो आणि ₹10 किलोनी धनधान्य भेटायचं तसं आता नाही राहिलं आहे. आता सगळं महागाई आल्यात प्रत्येक गोष्ट. आणि जर मी म्हणते ना, जर तुम्हाला पगार 50,000 झाला असेल ना, तर गोष्टीही पूर्वी कसं होतं, वस्तू महाग नसायच्या, पगारे कमी असायचे आणि त्या पगारात त्या मावतील असेच किराणा म्हणा, सगळं म्हणा यांच्या किमती होत्या. आता तसं नाही आहे. जसं तुमचा पगार वाढतोय तसं महागाई पण वाढती आहे. त्यामुळे बेसिकली काही जणांचं म्हणणं असतं, आम्ही तर 10,000मध्ये घर चालवलं, आम्ही तर 20,000मध्ये घर चालवलं. पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं, तुम्ही जेव्हा 10,000त घर चालवत होतात तेव्हा साखर ही मला वाटतं 15 नाही तर ₹20 किलो असेल. आता तीच साखर तुम्हाला ₹20 पाव, ₹25 पाव अशी आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगते की जसे पगार वाढले तसे प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही असं जज करूच नका की तुम्ही इतकं कमवताय आणि तरी पण तुम्हाला अजून पैसे कमी पडत आहेत. तर त्याचं कारण हे आहे. आता दुसरी गोष्ट कशी आहे, आता मुंबईला बऱ्याच मुली आता शिक्षित आहेत. आता पूर्वीच्या महिला नव्हत्या जात जॉबला, पण आता मुंबईमध्ये बघाल तर 80% महिला ह्या घरदार सांभाळून जॉब करतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की काय गरज आहे जॉबची, नवरा चांगला कामाला आहे, मग गुमान बसून खायचं. होतं ना असं, बऱ्याच जणांना पगार चांगला असतो, सगळं काही छान असतं.
पण जी शिकलेली मुलगी असते ना, तिचा काय विचार असतो, की जर आपण शिक्षण घेतलंय, आपण जर 4 पैसे कमवण्यासाठी कॅपेबल आहोत, तर मग आपण का घरात बसून राहायचं? आणि ह्या संपूर्ण घराची जिम्मेदारी त्या एकट्या नवऱ्यावर का सोडायची? जर आपल्याकडे ते स्किल आहेत, की आपण 4 पैसे कमवू शकतो, सो मग आपण करू. सो ह्या अशा गोष्टीही असतात. त्याच्यामुळे त्या मुलीची इच्छा असते, की मी आणि मला एक गोष्ट सांगा, की कोण कोण अशी मुलगी आहे, की जिला असं घरामध्ये मस्त खाऊन, पिऊन, टी व्ही बघायची, आराम करायचा, बस बाकी काही टेन्शन नको. हे कोणाला आवडत नसेल. प्रत्येक मुलीला ते आवडतं. आवडत नाही अशाचा भाग नाही आहे. पण मुली थोडं मनाने विचार करतात, की आपण सगळ्या गोष्टीचं बर्डन का नवऱ्यावर येऊ द्यायचं? आणि सध्याच्या कंडिशनला तुम्ही मुंबईची जर परिस्थिती पाहिली, तर ती अशी आहे, की आपल्याला ना प्रत्येकाच्या स्टेटसला सुटेबल आपल्यालाही थोडंफार का होईना, पण आपल्याला तेवढं जमवून घ्यावं लागतं आहे. आता त्याचंच एक साधं उदाहरण जर मी दिलं, तर खूपदा म्हणतात, हां, आमची गावची मुलं काय बर्गर, पिझ्झाच खातात का? आम्ही भाकरीच खातो. आम्हाला नाही बाई बर्गर, पिझ्झाचे शौक. पण कसं आहे माहिती आहे का, आता समजा आपण तसा विचार करून आपल्या मुलांना जर ते नाही दाखवलं किंवा आपण ते कधी एकाही वेळ त्यांना जर ते नाही दिलं, तर कसं होतं ना, त्या डेव्हलपमेंट मागे ते मागे राहतात. उद्या असं नको व्हायला, की तुम्ही तुमच्या मुलाला कधीच बर्गर, पिझ्झा काहीच नाही दाखवलं आहे आणि अचानक कधी त्याने चांगल्या स्कूलमध्ये गेल्यानंतर किंवा मोठेपणी जेव्हा ते कॉलेजला जातात, मित्रांसोबत एकत्र बसतात किंवा स्कूलचं कधी पिकनिक वगैरे जातं कोणाच्या टिफिनमध्ये आणि तो म्हणेल, "अरे, हे काय असतं? मी तर कधी पाहिलंच नाही. हे कसं लागतं?" सो जसा काळ पुढे चालला आहे ना, त्या काळाबरोबर तुम्हाला पण अपडेट होणं. हां, असं नाही म्हणत आहे की तुम्ही रोजच खा, रोजच मुलांना द्या, ते नाही म्हणत आहे मी. पण हा जो काळ चालला आहे, मग तो खाण्यापिण्याच्या बाबतीत असू दे, फिरण्याच्या बाबतीत असू दे, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा शेजाऱ्यांच्या मुलाच्या हातात खेळणं असायचं, आपलं मूल काय म्हणायचं, "आई, मला पण तसं खेळणं पाहिजे. मला पण पाहिजे ते खेळणं." आणि थोडके का होईना आपण ती वस्तू त्याला आणून द्यायचो. आत्ताची कंडिशन कशी आहे, "पप्पा, ती लोकं मॉलला गेली होती, आपण पण जाऊया. पप्पा, त्याच्याकडे मोठी सायकल आहे, मला पण पाहिजे." सो कसं आहे ना, कंपॅरिझन हे पूर्वी जसं होतं तसं आत्ताही चालू आहे. फक्त गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. पूर्वीची वस्तू कंपेअर व्हायची ती 10-20 रुपयाची असायची. आत्ताची जी वस्तू कंपेअर होते ती मुलांना देण्यासाठी 1000, 2000. जर तुम्ही रविवारी साधा मॉलमध्ये मुलांना साधी फेरी मारायला, नॉर्मल थोडंसं आईस्क्रीम अँड ऑल असं जरी खायचा विचार केलात ना, तरी तुमचे 1000, 1500 कुठेच नाही गेले. एक सिम्पल नुसतं जाऊन येऊन थोडंसं फिरायचं असेल. सो आत्ताचे मुंबईचे जे आई-वडील काय विचार करतात, की चल बाबा, नवऱ्याच्या पगारामध्ये आपलं घर चालेल, त्याच्या पगारामध्ये आपली सेविंग होईल आणि बायको जी कमवत असते तिच्या पगारामध्ये म्हटलंच तर आपली हौस-मौज होईल. मग ते शॉपिंग आलं, फिरणं आलं, हॉटेलला खाणं आलं आणि असं काही जण म्हणतात, कशाला पाहिजे होती ह्या गोष्टी? अरे, आयुष्य एकदाच मिळालं आहे. आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही बघाल तर कोण किती दिवस असेल, किती दिवस नसेल याचं काही गॅरंटी नाही आहे. आज आज एकदम नॉर्मल मस्तपैकी राहणारा माणूस हा उद्या नसतो. इतपत आता भयंकर वातावरण झालं आहे. त्यात पण आपण जर या सगळ्या गोष्टी बघत बसलो, की असं नको, तसं नको, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, पैसे वाचवले पाहिजेत. नाही, अजिबात नाही. कारण कलियुग आहे यार. जसं गोष्टी बदलत आहेत तसं तुम्हाला पण थोडंसं बदलणं गरजेचं आहे. तुम्ही जर पूर्वीचे विचार घेऊन आत्ता बसाल ना, तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणून आजकालच्या मुलींना असं वाटतं, की आपण कमवलं पाहिजे. नवरा कमवतोय म्हणून आपण त्याच्या जीवावर बसून खाणं. खूप मुली अशा आहेत ना, की ज्या आहेत, घरात आहेत, हाऊसवाईफ म्हणून करतात. मी त्यांना काही टॉन्ट वगैरे असं नाही करत आहे. पण मला एवढंही माहिती आहे, की त्या मुली घरात का बसून आहेत. कारण लहान मुलं असतात, सांभाळायला त्यांना सपोर्टला कोणी नसतं. नाहीतर असं काही नाही आहे. जी मुलगी शिक्षित आहे तीही जॉब करू शकते आणि ज्या मुली अशिक्षित आहेत ना, त्यांच्यामध्ये खूप सारे स्किल्स असतात, की त्या घरात बसून एखादा उद्योगधंदा करून त्या कमवू शकतात. पूर्वी काय होतं, शिवण क्लास चालायचे, त्याच्यानंतर गोधड्या वगैरे शिवायचे. या अशी कामं पूर्वीची व्हायची घरच्या घरी. कमवतच होत्या की. असं काही नाही आहे की पूर्वीच्या बायका काही करत नव्हत्या. फक्त आता असं आहे की त्या बायका घराबाहेर पडून 4 पैसे जास्त कमवत आहेत. का तर बाबा माझ्या घराची भरभराट व्हावी, तेवढाच माझ्या नवऱ्याला माझा आधार, तेवढंच आमचे हौस-मौज करायला आमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट राहते.
आणि कसं आहे माहिती आहे का, काही जणांना असं वाटतं की काय गरज आहे सुनेने जॉबला जायची. अरे पण कसं असतं माहिती आहे का, जर तुमची सून जॉब करते आहे तर असं नाही आहे की ती तिचं माहेराला पुरवते किंवा काय, तिचा जो काही पैसा आहे तो तुमच्या मुलाच्याच कामी येतो आहे. ती तुमच्या मुलालाच हातभार लावते. रादर तुमच्या मुलाच्या हातात जरी ती पैसे देत नसेल तरी घरातली एखादी जिम्मेदारी ती उचलत असते. किंवा हे जे हाऊस मौजेचा मी विषय बोलली, त्या गोष्टी तिच्या पेमेंटमधनं होत असतात. आणि ते त्या दोघांचं कॅल्क्युलेशन असतं की कोणाच्या पेमेंटमध्ये काय खर्च करायचा, कोण किती, हे ते त्या दोघांनी ठरवलेलं असतं की आपला संसार कसा चालवायचा आहे, कसं काय करायचं आहे. आणि मला काय म्हणायचं आहे, आता कोणाला राग येण्यासाठी मी गोष्ट नाही म्हणत आहे, पण हा रिअल फॅक्ट आहे की ज्या मुली आजकाल लग्न झालेल्या मुली ज्या जॉबला जातात, असं नाही आहे. त्या त्यांचं जी अमाऊंट आहे महिन्याची जी त्यांना स्वतःवर उडवायची हे त्या करतातच. पण असं नाही आहे की त्या स्वतःच्या संसारासाठी काही करत नाही. तुम्ही कधी बघितलं आहे का हो, की आजकालच्या ना बऱ्याच मुली आहेत ह्या स्वतःच्या हिमतीवर बघा, ज्या खूप स्टँडर्ड लेवलला जॉबला आहेत ना, ह्या कार घेतात. ज्या खूपच कमी लेवलच्या जॉबला आहेत त्या कोणी कोणी आपल्या पेमेंटमधनं स्कूटी घेतात, कोणी टी व्ही घेतं. आजकाल तर तुम्ही ॲपल फोन बघितलाच असेल. कितीतरी अशा महिला आहेत की ज्यांनी आपल्या नवऱ्याला म्हणा किंवा त्यांनी एकमेकांना असे फोन्स वगैरे 50-50 लाख रुपयाचे फोन हे गिफ्ट्स केलेले आहेत. कारण त्या तेवढ्या सध्याच्या कंडिशनला कॅपेबल आहेत. तर मला एक एक उदाहरण सांगते मी. असं कधी झालं आहे का हो, की एखाद्याच्या सुनेने घरामध्ये स्वतःच्या कमाईने एखादी वस्तू आणली. फॉर एक्झाम्पल जाधव कुटुंब आहे. जाधवांच्या घरात त्यांच्या सुनेने टी व्ही घेतला आहे. तिने तिच्या पगारात घेतला. भले तो कसा घेतला तो तिचा प्रश्न आहे. तिने लोनवर घेतला आहे, फुल पे करून घेतला आहे. पण तिने घरामध्ये नवीन टी व्ही घेतला आहे, की बाबा माझा संसार आहे, माझ्या घरामध्ये मला नवीन टी व्ही पाहिजे आणि मी तेवढी कॅपेबल आहे की मी नवीन टी व्ही आणू शकते, म्हणून त्या बिचारीने टी व्ही आणला. तर कसं असतं बघा, सोसायटी म्हणा, चाळ म्हणा, कुठेही म्हणा, जेव्हा एखाद्याच्या घरात नवीन वस्तू येते तेव्हा कुठेतरी थोडीफार चर्चा असतेच. आता ही गोष्ट सध्या थोडी लोप पावत चालली आहे. पहिलं असं होतं की नवीन वस्तू आली की तिची पूजा करायची, मग थोडे का होईना पेढे शेजारी आजारी पाजारी वाटायचे. सो हा प्रकार चालायचा. आता हे सगळं असं नाही होत. कारण आणि पण माझं म्हणणं असं की आता समजा जाधवांच्या सुनेने टी व्ही घेतली. कधी कोणी असं बोलतं का, अहो तुम्हाला माहिती, म्हणजे कोणालाही बोलतं, अहो तुम्हाला माहिती आहे का जाधवांच्या सुनेने टी व्ही घेतली, अहो तुम्हाला माहिती आहे का जाधवांच्या सुनेने गाडी घेतली. कोणी म्हणतं का हो असं? तुम्हीच सांगा. अजिबात नाही. कधीही माणूस एखादी गोष्ट जेव्हा उच्चारतो, बोलतो, तेव्हा त्याचा उच्चार काय असतो? अहो आज जाधवांनी टी व्ही घेतली, अहो आज जाधवांकडे गाडी आणली, अहो आज जाधवांनी मोबाईल घेतला. जाधवांनी घेतलाय. मग ते जे आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो ना, ते चर्चा नाही करत की अरे जाधवांनी घेतलाय ना, मग जाधवांच्या मुलांनी घेतलाय का जाधवाच्या सुनेनी घेतलाय. नो नो मॅटर. कोणीच असा विचार नाही करत की तो सुनेनी घेतलाय किंवा मुलाने घेतलाय. पण तो जाधवांचा आहे, तो जाधवांच्या घरात आलाय, हे महत्त्वाचं. सांगायचं तात्पर्य इतकं, जर तुमची सून कमवतीये आणि जर तुमच्या घरात भरभराट होतीये, कुठली नवीन वस्तू येते, काय वस्तू येते, तर ते जरुरी नाही आहे की त्याला तिचं नाव लागणार आहे किंवा तिच्या माहेरचं नाव. इथे बघितलं ना, जाधवांच्या घरी टी व्ही, जाधवांच्या घरी गाडी. कोणी म्हणलं का हो, अहो ती आता समजा जाधवांची सून आपण म्हणूया, काय म्हणतात, काय आता नाव तरी काय घेणार, जाऊ द्या. जाधवांची सून ही अमक्या अमक्याची लेक आहे बाबा. हां, तर कोणी म्हणलं का हो ही जाधवांच्या घरची सून नाही का, त्यांची लेक, तिने आज टी व्ही घेतली हो. अहो ती नाही का जाधवांच्या घरी सून आहे, ती यांची लेक, तिने आज गाडी घेतली हो. म्हणतं का कोणी? ऐकलंय का कधी? मी तर आत्तापर्यंत कधीच नाही ऐकलं. हां, हेच जर त्या मुलीने लग्नाआधी केलं असतं ना, तर तिच्या आईवडिलांचं नाव निघालं असतं. पण जर ती मुलगी लग्नानंतर तुमच्या घरात राहून पैसे कमवून जर एखादी वस्तू तुमच्या घरात आणते, तर त्या वस्तूवर किंवा कुठल्याही गोष्टीवर हे पूर्णतः तुमचं नाव लागतं की अरे जाधवांकडे असं, जाधवांकडे तसं. कोणी म्हणत नाही हो की त्यांच्या लेकीने आणलं म्हणून. सो एक हा हातभार असतो. तुमचं घर तिने तिचं मांडलेलं असतं, तिचं घर समजून ती तिचा संसार गोळा करत असते.
भले तो EMIवर म्हणा, कसाही म्हणा, पण तिने तो संसार पूर्ण गोळा केलेला असतो आणि हे तुमच्यासाठी असतं, माहेरासाठी नसतं. आणि खूप मुली अशा आहेत ना की ज्या त्यांच्या माहेरी मदत करतात, पण कोण, की बाबा त्या एकुलत्या एक आहेत, त्यांना भाऊही नाही आहे, बहिणीही नाही आहे, मग त्यांचं ते कर्तव्य आहे, त्या मुलींचं ते कर्तव्य आहे की त्या त्यांच्या आईवडिलांना बघणार. तिथे तर मला नाही वाटत कुठल्याही सासरच्यांनी तिथे टोकलं पाहिजे किंवा काय. कारण जर मुलगा असो मुलगी असो, त्यांनी जर जन्माला घातली तर त्या मुलीचं कर्तव्य आहे की आपल्या आईवडिलांना बघणं. आता मला भाऊ आहे, मला काही टेन्शन नाही, मला काय गरज आहे, काहीच गरज नाही. त्यांचा पोटचा मुलगा आहे त्यांच्या पोटी. सो असंच सगळीकडे हे रीतिरिवाजानुसार चालत आलेलं आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा, ज्या तुमच्या सुना जॉब करतात ह्या काय त्यांची हौसमौज पुरवण्यासाठी किंवा असंच एन्जॉय म्हणून नाही करत. काही विचार असतात, काही गोष्टी ठरवलेल्या असतात की आपल्याला एवढ्या वर्षात हे करायचं, एवढ्या वर्षात ते करायचं आहे. तर काही गोष्टींचे प्लॅनिंग असतात, एक आधार असतो. आजकाल तुम्ही साधं छोटंसं सेलिब्रेशन करायला गेले ना तरी ॲटलिस्ट तुमच्या खिशामध्ये 1000-1200 रुपये तरी हवेत, तर तुम्ही ते करू शकताय. साधं निव्वळ केक, बड्डेच्या दिवशी एक साधा केक जरी कापायचा म्हटलं ना तरी तुमच्या खिशामध्ये 500 ते 600 रुपये हवेत. सो आजकाल प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात आणि हा सगळा खर्च जर आपण नवऱ्याच्या पगारात करत राहिलो तर आपल्याकडे बॅलन्स काय राहणार. उद्या आजारपण आलं, काही आलं तर आपण कुठून आणणार. सो म्हणून मग हे जे आत्ताचे जे कोणी त्यांना सो कॉल्ड कपल म्हणतात, कोणी म्हणतं खूपच नवरा बायकोचं प्रेम उत्तू चाललं आहे वगैरे, वॉटेवर जे आहे, प्रत्येकाचं बघण्याचं प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण हे त्या दोघांनी समजून घेतलेलं नातं असतं आणि ते सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी दोघांनी ठरवलेलं असतं की कोण काय करणार, कोण कुठली जिम्मेदारी घेणार. मग त्या घरातल्या मोठ्या मंडळींनी त्या दोघांच्या पाठीशी उभं राहायचं, त्या सुनेच्या पाठीशी उभं राहायचं की तिला मागे खेचायचं, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो. पण एक असतं की तुम्ही मागे खेचल्याने कुणाचं नुकसान नाही होणार आहे. नुकसान हे तुमच्या मुलाचं होणार आहे, नुकसान हे तुमच्या घरचं होणार आहे. कारण ती जे जॉबला जाणार आहे, ती जे कमवणार आहे, ती जी मेहनत घेणार आहे, त्याचा ती जो मोबदला कमवणार आहे ना, हे सगळं काही तुमच्या घरात उपयोगी होणार आहे. त्याचा आधार तुमच्या मुलाला होणार आहे, बाहेरच्यांना नाही होणार, शेजाऱ्यांना नाही होणार आणि तिच्या माहेरी पण नाही होणार. लई तर लई मुलगी काय करते, माहेरी जाते, गोडधोड खाऊन येते, भाचा भासी कोणी असेल त्यांना कपडे लागते, बस. त्याच्यावर काय करते एक मुलगी खर्च? त्याच्या पलीकडे एखादी मुलगी खर्च काय करते आणि तिला गरजच काय खर्च करायची? म्हणून मी आज या टॉपिकवर बोलले की या टॉपिकवर बोलण्याचं कारण माझं एकच आहे की हा जो गैरसमज आहे की नवऱ्यांना चांगले पगार असून सुद्धा ह्यांना खूप जॉबची खाज आहे की ह्यांना बाहेर जायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं, असं नाही आहे. आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे एकाच्या पगारात सेविंग करणं आणि एकाच्या पगारात हौसमौज आणि हे जे आपलं रुटीन डेली हे सगळं करणं आणि त्यासाठी त्या दोघांनीही जॉबला असणं तितकंच गरजेचं आहे. फक्त हे सगळ्यांच्या डोक्यात यावं, बाकी काही नाही आहे. नाहीतर या जगात कोणतीही मुलगी अशी नाही जिला ऐतं घरात खाऊन मस्त TV वगैरे बघून आरामात आयुष्य काढायला आवडत नाही. कुणीच नाही असं. तिथे जर काही आडवं येत असेल तर ते फक्त नवऱ्यावरचं प्रेम की का आपण कॅपेबल असताना सगळं त्याच्या जीवावर का, बस ही एकच गोष्टीसाठी. आणि तेही तिला ते मनाला लागत असतं की नाही मी कॅपेबल आहे, तर मला ते पटत नाही की आपण पूर्णपणे एका व्यक्तीवर जिम्मेदार राहावं प्रत्येक गोष्टीसाठी, कदापिही नाही. आणि या एकच गोष्टीमुळे ती जॉब करते. थँक्यू.